जिल्हा नियोजन मंडळाची ही बैठक आज पार पडली। प्रामुख्यानं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा काय देता येईल यासाठी विचारविनिमय करण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचनासुद्धा अशा करण्यात आल्या की महायुती सरकारचा असा निर्णय आहे की कुठलाही शेतकरी या मदतीशिवाय वंचित राहू नये। 31,465 कोटी रुपयाचं पॅकेज आमच्या सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे आणि त्यातून जास्तीत जास्त पैसे हे धाराशिव जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे हा मताचा मी आहे। त्यामुळे आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने एक मुद्दा महत्त्वाचा मानला गेला की आपण कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये सुद्धा अनेक मंत्र्यांनी हा विषय समोर आणला होता, माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणला होता की नदीकाठची जमीन आणि नाल्या शेजारील जमीन ही पूर्णपणे या अतिवृष्टीमुळे ती खरडून गेली होती। जवळजवळ 2-3 फुटाची जी वरची माती आहे ती निघून गेली होती, फक्त दगडगोटे त्या ठिकाणी राहिले होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या जमिनीवर जर परत काही पीक उत्पादन करायचं असेल तर त्या जमिनीवर होऊ शकत नव्हतं। अशा जमिनीला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केली। प्रामुख्यानं जो धरणामधला गाळ आहे तो एप्रिल-मे महिन्यामध्ये धरण थोडंसं पाण्यानं कमी झाल्यानंतर तो गाळ काढता येऊ शकेल। आज तर धरण पूर्ण भरलेली आहे, त्यामुळे तो गाळ काय आज तरी मिळू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये मग त्या शेतकऱ्यांनी वर्षभर त्याचं पीक त्या ठिकाणी कसं काय काढावं असा प्रश्न निर्माण झाला होता। तर धाराशिव पॅटर्न आपल्याला कसा निर्माण करता येईल आणि प्रामुख्यानं धाराशिव पॅटर्न निर्माण करत असताना काही जिल्ह्यांमध्ये वेगळ्या प्रकारची शेतीचा निकष लावला गेला। म्हणजे काही तर जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांनी पाण्यावर निर्माण होणारी शेतीसुद्धा निर्माण केली आहे। जर समजा खरडून गेलेल्या जमिनीवर अशा पद्धतीची काही शेती निर्माण करता येते का अशा सुद्धा सूचना मी कृषी अधिकाऱ्यांना दिल्यात आणि कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या विषयावर लवकरात लवकर आपण निर्णय घेऊ असं सांगितलं व 1 महिन्याची मुदत दिलेली आहे। पुढल्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत असा एक धाराशिव पॅटर्न निर्माण करायचा की खरडून गेलेल्या जमिनी ज्या नाल्या शेजारील आहे, नदी शेजारील आहे त्या आणि जे आमच्याकडे नोंदी आलेले पंचनामे झालेले अशा त्या जमिनीवर एक वेगळा आपण पॅटर्न धाराशिव पॅटर्न निर्माण करू शकतो का अशा प्रकारच्या सूचना मी केलेल्या आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यासाठी निधीची सुद्धा तरतूद करतो। नाही आता तो 1 महिन्याचा अहवाल आहे, कारण शेवटी पाण्यावर सुद्धा काही नवीन प्रयोग निघालेले आहेत। त्यामुळे पाण्यावर शेतीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं, त्याला काय कुठल्याही प्रकारचं माती लागत नाही किंवा वेगळ्या त्या ठिकाणी काही आपले जे काही वेगळे म्हणजे वेगळ्या काळी माती किंवा लाल माती असे काही प्रकारच नसतात। फक्त स्वच्छ पाणी आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये ती शेती होऊ शकते। अशा प्रकारची शेती राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये चालू करलेली आहे शेतकऱ्यांनी। ती थोडी खर्चिक असते, परंतु तरीसुद्धा भविष्याचा विचार करून अशा पद्धतीची ती शेती करू शकतो का ह्या खरडलेल्या जमिनीवर याचा आम्ही विचार करतोय आणि त्यासाठी निधीची सुद्धा मागील जी बैठक झाली होती त्यामुळे आपण निधीला स्थगिती दिली होती, पैकी किती कोटीच्या निधीला मंजूर करण्यात आली आहे आणि जी स्थगित आहे किती 22 कोटीच्या निधीला स्थगिती उठवली गेलेली आहे। 183 कोटीचा जो निधी होता त्या निधीचा पामा देण्यात आला होता आणि तो दिल्यानंतर सुद्धा काही तक्रारी आल्यानंतर योग्य त्याच ठिकाणी तो निधी राज्य शासनाचा खर्च झाला पाहिजे असं राज्य शासनाचं मत बनलं। त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली की ज्या ठिकाणी योग्य असेल त्या ठिकाणी करावंच लागेल त्या 183 कोटीच्या निधीचा विनियोग, पण ज्या ठिकाणी योग्य नसेल चुकीच्या पद्धतीने काही प्रस्ताव तयार झाले नसतील आणि त्याला जर मंजुरी मिळाली असेल तर अशा पद्धतीचे सगळे प्रस्ताव रद्द करून नवीन प्रस्ताव बनवावे आणि त्या माध्यमातून त्या नवीन प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी द्यावी असा विषय आजच्या बैठकीमध्ये झाला आणि सगळ्या सदस्यांनी तो मान्य केला।